नमस्कार प्रिय रसिक मित्र मैत्रिणींनो, आज आपण वि स खांडेकर लिखित हिरवा चाफा या कादंबरीतील पत्र आणि फुले हा लेख वाचणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तात्यासाहेब, प्रोफेसर गरुड मोठ्याने ओरडले. लहान मुलाप्रमाणे खेळात रंगून गेले होते ते अगदी. पण गरुडांच्या प्रोत्साहनाचा तात्यासाहेब कालेलकरांच्या आजच्या खेळण्यावर काहीच परिणाम झाला नाही. एरवी टेनिस चॅम्पियन म्हणजे वृक्षद्रव कंदू क्रीडन कुशल म्हणून त्यांची केवढी ख्याती होती. पण आज प्रतिस्पर्धी या नात्याने समोर उभी राहिलेली ती तरुणी भराभर हार खायला लावत होती त्यांना. एरवी टेनिस खेळायला लागल्यावर तात्यासाहेबांची जी समाधी लागे तिचा सकाळी ऊन अगर संध्याकाळी काळोख यांच्यामुळे काय तो भंग होई. पण आज ते अधूनमधून मनगटावरच्या घड्याळाकडे उत्सुकतेने पाहत होते. बरोबर 6 वाजता ते समोरच्या मुलीला म्हणाले, "क्षमा करा जरुरीचं काम आहे जरा मला." त्या तरुणीने हसत हसत त्यांच्या क्षमेचा स्वीकार केला. तात्यासाहेबांसारख्या नामांकित खेळाडूवर आपण सहजासहजी मात केली या आनंदातच ती दंग होती. तात्यासाहेब कोट घालीत असताना गरुड त्यांच्या पाशी जाऊन हलक्या स्वरात म्हणाले, "श्री दाक्षिण्य तुमच्या अगदी रोमारोमात भिनलंय तात्यासाहेब." तात्यासाहेबांनी किंचित रागाने त्यांच्याकडे पाहिले, पण त्यांच्या कपाळावरील 3 अस्पष्ट आट्यांना भ्यायला गरुड कच्च्या गुरूंचे चेले थोडीच होते. कॉलेजमधील त्यांची लोकप्रियता खोल ज्ञानाइतकी उथळ विनोदावरही अवलंबून होती. जिमखान्याकडे ते संध्याकाळी नियमाने येत, पण खेळण्याकरिता नाही तर इतरांना खेळवण्याकरिता. तात्यासाहेब कोटाची बटणे लावीत असताना ते पुन्हा म्हणाले, "फ्रॉइड वाचलं आहे का तुम्ही तात्यासाहेब?" फ्रॉइड हे नाव हल्लीच्या वर्तमानपत्रातील धुळवडीत तात्यासाहेबांच्या कानावरून गेले होते. पण त्याने एखादा तारा शोधून काढला आहे की यंत्र तयार केले आहे याची त्यांना पक्की खात्री नव्हती. गरुड पुराण सुरू झाले. स्त्रीपुरुषाचे आकर्षण जगात ती जन्माला आल्यापासून सुरू होते. आता तात्यासाहेबांना अगदी राहावेना. ते तुटकपणे म्हणाले, "आणि ती मेल्यावर ते संपते. अवघडच आहे हे." आपल्या हास्याने शेजारच्या 3 मजली बंगल्याला लाजवीत गरुड उद्गारले, "त्याशिवाय का तुमच्यासारखी साठी गाठलेली माणसं तरुण मुलीबरोबर खेळण्याचा प्रसंग येताच इतकी गडबडून जातात? या पुण्यात रॅकेटधारी अर्जुन म्हणून केवढा तुमचा लौकिक, पण थोडी नीटनाटकी दिसणारी ती पोरगी पुढे उभी राहताच काय स्थिती झाली तुमची तात्यासाहेब." फ्रॉइडवरून भगवान श्रीकृष्णापर्यंत पोहोचलेल्या गरुडांनी आता अट्टहासाला सुरुवात केली. तात्यासाहेब आपल्या मोटारीकडे जात म्हणाले, "कॉलेजमध्ये हाच फाजीलपणा शिकविता का प्रोफेसर साहेब?" लगेच त्यांच्या मनात विचार आला. सुलभा FY मध्ये असताना पत्रातून याच गरुडांची केवढी स्तुती करी. त्यांना तिचे एक पत्र आठवले. "तात्या प्रोफेसर गरुड असं भयंकर सुंदर शिकवितात म्हणतात आणि कोटा किती छान करतात बाई. एके दिवशी की नाही मी माझं आवडतं हिरव्या चाफ्याचं फूल डोक्यात घालून गेले होते. वर्गात तास सुरू झाला. इकडे तिकडे पाहून गरुडांनी विचारले, 'वर्गात कोणी गुप्त पोलीस आहेत काय?' मागून एक ओरडले, 'नाही, पोलीसच आहेत नुसते.' यावर गरुडांनी मोठ्या गमतीने उत्तर दिले, 'ठीक आहे, त्यांच्या हवाली करू तुम्हाला.' त्यांच्या या टोल्याने वर्गात हशाच हशा पिकला. नंतर ते म्हणाले, "इथे अभिनव मधुर सुगंध पसरला आहे. बाण जर यावेळी आसपास असता तर या मोहक सुवासामुळे निदान 4 उपमा, 3 उत्प्रेक्षा आणि 1 रूपक त्याला सुचले असते." पण एक मुलगा मध्येच उठला आणि म्हणाला, "सर, हिरव्या चाफ्याच्या फुलाचा वास आहे हा." गरुडांनी हसत हसत म्हटले, "असे का? काही लक्षातच येईना माझ्या. यावे तरी कसे? मी 50च्या उतरणीला लागलेला मनुष्य आणि हिरवा चाफा हे तर तारुण्याचे प्रतीक." सारा वर्ग त्यांच्या या बोलण्यावर अगदी खुश होऊन गेला. सुलभेने केलेली गरुडांची ही स्तुती लक्षात असल्यामुळे 2-3 वर्षांपूर्वी पुण्यात राहायला येताच तात्यासाहेबांनी मोठ्या हौसेने त्यांची ओळख करून घेतली होती. पण बोरीवर चढणाऱ्याला बोरे मिळण्यापेक्षा काटेच अधिक लागावेत अशी तात्यासाहेबांची स्थिती झाली. गरुडांच्या बोलण्यात गंमत नसे असे नाही, पण गटार गप्पा आणि स्त्री-पुरुष विषयक कुचेष्टा यांच्या मिश्रणाने गढूळ झालेला त्यांचा विनोद वस्त्रगाळ करून घेता घेता अनेकांच्या नाकी नऊ येत. संभाषणाच्या वेळी बायका असल्या तर गरुडांच्या जिभेला लगाम बसण्याऐवजी तिची घोडदौड सुरू होई.
मोटारीकडे जात असताना गरुडांविषयीचे हे विचार तात्यासाहेबांच्या मनात घोळत होते. त्यांना एकदम वाटले, प्रत्येक माणसाच्या मनाला दोन बाजू असतात की काय, की पोशाखाप्रमाणे बोलणेही बदलण्याची कला कित्येकांना साधलेली असते. प्रोफेसरांच्या दर्जाच्या मनुष्याने मोटारीकडे नजर जाताना आपला ड्रायव्हर जागेवर नसल्याचे त्यांना दिसून आले. बसला असेल कुठंतरी विड्याफुकीत, तात्यासाहेब रागाने स्वतःशी उद्गारले. मोटारीचे शिंग जोराने फुंकण्याचा त्यांचा विचार होता. इतक्यात पलीकडच्या आंब्याच्या झाडाच्या आडोशाला असलेला विठू त्यांना दिसला. विठूबरोबर दुसरेही कोणीतरी होते. ती व्यक्ती पाठमोरीत चालती झाली, पण तिच्या पोशाखावरून तो पठाण आहे हे तात्यासाहेबांच्या सहज लक्षात आले. त्या पठाणाचा चेहरा दिसला नसताही त्यांचे मन एकदम अस्वस्थ झाले. मनाच्या कानाकोपऱ्यात अडगळ म्हणून पडलेल्या आठवणी एकदम त्यांच्या डोळ्यापुढे नाचू लागल्या. 3 वर्षांपूर्वीचा तो नायकिनीच्या खुनाचा खटला, त्यावेळी फरारी झालेला आपला कार्टा मनोहर, त्या खटल्यामुळे वैराग्य येऊन आपण सोडून दिलेला वकिलीचा धंदा. तात्यासाहेबांनी आपल्या भटकणाऱ्या मनाला एकदम आळा घातला. बार रूममध्ये फार पूर्वी त्यांनी केलेली एक कोटी त्यांना आठवली. पठाण साहेब आणि कैफियती कितीही पहा, इथून तिथून एक नमुना. हा दुसराच कोणीतरी पठाण असेल अशी खात्री होऊन मघाच्या आपल्या मनाच्या गोंधळाचे त्यांनाच हसू आले. त्यांना वाटले, मनुष्याचा तोल गेला असताना त्याला लहानसा धक्का लागला तरी तो पडतो. टेनिस खेळणारी ती मुलगी पाहून सुलभेविषयीचे नाही ते विचार आपल्या मनात थैमान घालू लागले. त्यामुळे मन गोंधळून जाऊन आज खेळावर लक्षच लागेना आपले काही. अशा स्थितीत हा पठाण दिसला आणि जुन्या अप्रिय आठवणी जाग्या झाल्या. विठूने साहेबांना दार उघडून दिले. तात्यासाहेब आत बसताच दार लावून तो आपल्या जागेवर बसला व त्याने मोटार सुरू केली. तात्यासाहेबांनी त्याला एकदम विचारले, हा पठाण रे कशाला आला होता तुझ्याकडे? काही नाही, उगीच साहेब, उगीच. तू आणि तो हिंदू मुसलमानांची एकी कशी व्हावी याविषयी चर्चा करीत होत्या की काय? विठूने काही उत्तर दिले नाही. तात्यासाहेब आपल्या विनोदावर खुश होऊन झरकन मागे पडणाऱ्या बंगल्याकडे पाहत होते. त्या पठाणाचं कर्जबिर्ज काढलं आहेस की काय? त्यांनी विठूला प्रश्न केला. कोपऱ्यावर मोटार कौशल्याने वळवीत विठूने उत्तर दिले, माझ्या भावानं काढलंय. तुझा भाऊ तिकडे सांगली कोल्हापूरकडे असतो ना? हा पठाणही तिकडचाच आहे की. आत्ताशीच पुण्यात येऊन राहिलाय. मुंबई धंदा आहे म्हणे मोठा त्याचा. या वाक्यावरचे तात्यासाहेबांचे विचित्र हसणे. मोटार थांबली. त्या आवाजात विठूला ऐकू गेले नाही. तात्यासाहेब कपडे काढून खुंटाळ्याला लावतात न लावतात तोच मावशी दारात येऊन उभ्या राहिल्या. का कुणास ठाऊक, मावशींना पाहिले की तात्यांना कालेलीतल्या घराच्या खळ्यातील तुळशीची आठवण होई. तसे झाड मोठे नाही, फुले फळे नाहीत, काही नाही. सारे धन काय ते मंजिऱ्या. पण वृंदावनातील त्या तुळशीकडे नजर गेली की मन कसे उल्हासित होत असे. मावशीच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या त्यांच्या हसण्यामुळे कुठल्या कुठे नाहीशा होत होत्या. त्यांचे प्रेमळ डोळे जणू काही संध्याकाळी तुळशी वृंदावनापाशी ठेवलेले निरंजनाचेच. आलं का ताईचं उत्तर? मेलनं निघायचंय म्हणून उत्तर पाठविलं नसेल तिनं, पण नक्की येणार ना ती? लाडक्या नातीकरता काही विशेष बेत आहे वाटतं आज. फार मोठा बेत आहे, कधीच कुणी केला नसेल असा. इतकं नवीन पक्वान असेल तर वर्तमानपत्रात तुमच्या नावावर छापून टाकू. एकू द्या बुवा, सुलूसाठी काय तयारी होणार आहे ती. कडीलिंब घेणार आहे आणून. सार फार आवडतं ना तिला. तात्यांना हसू आले, पण ते लपविण्याकरता ते समोर सुंदरीत चौकटीत बसवलेल्या मानपत्राकडे पाहू लागले. वकिली सोडताना त्यांच्या व्यवसाय बंधूंनी त्यांना दिलेला हा मान होता. मावशी पुढे म्हणाला, नी हिरव्या चाफ्याचं झाड जवळच आहे इथनं. तीही मिळतात का बघते. लहानपणापासनं मोठं वेड आहे पोरीला या फुलांचं. मावशी आत निघून गेला. मुले कितीही मोठी झाली तरी बायकांना ती लहानच वाटतात हे तात्यांना यावेळी पूर्ण पटले. संध्याकाळपासून डॉक्टरीन झालेल्या सुलभेच्या लग्नाचा ते विचार करीत होते, तर मावशी आपल्या आईवेगळ्या नातीसाठी कडीलिंब आणि हिरव्या चाफ्याची फुले कशी मिळतील या विवंचनेत पडल्या होत्या. ते झटकन उठले आणि लिहिण्याच्या मेजाजवळ जाऊन सकाळी आलेले बॅरिस्टर देशपांडे यांचे पत्र उचलून वाचू लागले. स न वि. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत स्त्री पुरुषांची समता या विषयावर माझे व्याख्यान ठरले आहे. व्याख्यान 4 दिवसांनी असले तरी उद्या रात्रीच्या मेलने मी निघत आहे.
तुमच्या आणि सुलभाताईच्या सहवासाचा तेवढाच लाभ होईल. जूनमध्ये कोर्ट सुरू झाले की पुन्हा घ्यायचंच आहे घाण्याला जुंपून. एक आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या जहागिरीच्या वारस हक्काविषयी मी भांडत होतो ती जहागीर मलाच मिळणार असा रंग दिसत आहे. सध्याचे मालक क्षयाने आजारी असून धन्वंतरी खाली उतरली तरी त्यांना गुण पडणे शक्य नाही असे तज्ज्ञ म्हणतात. दुसऱ्यांच्या दुःखावर आपले सुख अवलंबून असणे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने बरे नसेल, पण तुम्हा आम्हा वकिलांचे या कटू सत्यावरच जग चालते हा नित्याचा अनुभव आहे, नाही का? गेल्या वर्षीच्या कामाने शिनून गेलो आहे मी अगदी. नव्या वकिलाने पुढे येणे म्हणजे नवीन घोड्याने शर्यत जिंकण्यापैकीच प्रकार. अगदी उरी फुटावं लागतं. सुलभाताईंना म्हणावं, मुद्दाम तुमच्याकडे राहायला येतोय 4 दिवस, चांगलंसं औषध हवंय मला. मात्र औषध गोड हवं म्हणावं. MBBSच्या परीक्षेपेक्षा ही परीक्षा अवघड वाटेल त्यांना, नाही? तुमचा स्नेहांकित विजय देशपांडे. तात्यासाहेबांनी सकाळपासून नाही म्हटले तरी 10 वेळा वाचला असेल हा मजकूर. पत्र 3-4 वेळा वाचूनच सुलभेला ताबडतोब निघून येण्याविषयी त्यांनी तार केली होती. अनुभवाकरिता ती एका मोठ्या हॉस्पिटलात काम करत होती हे खरे, पण तेथे 8 दिवसांची रजा मिळायला अशी काय मोठी अडचण पडणार होती? आणि पडली तरी तिला जन्मभर तेथे नोकरी थोडीच करावयाची होती. उद्या विजय देशपांड्यांचे तिच्यावर प्रेम बसले तर सहज 1,00,000-1,50,000 लाख उत्पन्नाची जहागीरदारीण होईल ती. जहागीरदारीणबाई MBBS असणे, अगर त्यांनी लोकांच्या आरोग्याकरिता प्रत्यक्ष काम करणे, या गोष्टी केव्हाही चांगल्याच. गरिबांची प्रकृती तपासणारी असली जहागीरदारीण गांधींनी पाहिली की लगेच रामराज्याचे शिफारसपत्र देखील मिळून जाईल सुलभेला. सकाळी विजयचे पत्र आल्यापासून ताबडतोब याच मनोराज्यात विहार करीत होते. तसे पाहिले तर हा विवाह जुळून येणे मुळीच कठीण नव्हते. तात्यासाहेबांनी आपली काही कुळे विजयला देऊन त्याला धंद्याचा जम बसविण्याच्या कामी मदत केली होती. वधूवर सुशिक्षित, अगदी एका जातीचे नसले तरी समान संस्कृतीचे, अनुरूप म्हणण्यापेक्षा रूपाचे पारडे सुलभेच्या बाजूलाच झुकेल अशी तात्यासाहेबांची खात्री होती. सुलभेचे अगदी अलीकडचे फोटो सहज विजयच्या नजरेला पडावेत म्हणून आपल्या कौटुंबिक फोटोंचा संग्रह त्यांनी वर काढून ठेवला होता. तो उचलताना अगदी अलीकडचा सुलभेचा फोटो ते पाहू लागले. सुलभा झाली तेव्हाची आठवण होऊन त्यांच्या चेहऱ्यावर स्मिताची रेषा उमटली. अशी नक्षत्रासारखी मुलगी आपल्याला झाली आहे हे काही वेळ त्यांना खरेच वाटले नाही त्यावेळी. आजही सुलभेच्या फोटोकडे पाहताना ही आपलीच सुलभा की काय अशी आश्चर्याची भावना त्यांच्या मनात येऊन गेल्या वाचून राहिली नाही. ते हळूहळू संग्रहातील मागील फोटो चाळू लागले. सुलभेचे ते विचित्र फोटो पाहता पाहता त्यांना वाटले की ती झपाट्याने बदलतो मनुष्य. यव्वनाच्या उपवनात संचार करणाऱ्या प्रवेशद्वारापाशी उभ्या राहिलेल्या सुलभेचे लाजरे डोळे त्यांनी एकदम मागचे फोटो काढले. 6 महिन्यांची सुलभेची ती झोपली असताना काढलेला फोटो, अंगठा चोखीत असताना घेतलेला तिचा फोटो, चाल चाल बाळा म्हणून तिला एक एक पाऊल टाकायला लावित असता काढलेला फोटो. तात्यांना टेनिस कोर्टवरच्या मघाच्या त्या तरुणीची आठवण झाली. एकदम त्यांच्या मनात आले, आपल्या बोटाच्या आधाराने चालायला शिकलेली सुलभा आता आपला हात झिडकारून कुठेतरी धावत जाणार नाही ना? काय नेम त्या मनाने विमनस्तेने ते अल्बम चाळू लागले. सुलभेची परकरी फोटो त्यांच्या डोळ्यांपुढे आले, पण ते पाहताच त्यांच्या कपाळावरील तिन्ही आट्या स्पष्ट दिसू लागल्या. या बहुतेक फोटो तिच्याहून 1-2 वर्षांनी मोठा असा एक मुलगा तिच्याबरोबर होता. फोटोतील त्या मुलाचे सशासारखे भित्रे डोळे पाहून त्यांनी एक सुस्कारा टाकला. ते निष्पाप डोळे पाहून मोठेपणी या मुलाच्या हातून खून होईल असे कोणाला तरी वाटले असते का? असे मूक उद्गारच त्या सुस्काऱ्यातून त्यांच्या मनाने काढले. गाडी येण्याच्या आधी 10-15 मिनिटे तात्यासाहेबांनी स्टेशनवर येणे त्यांच्या तत्त्वज्ञानाविरुद्ध होते. दत्ताप्रमाणे प्रत्येक मनुष्याला आयुष्यात थोडेफार गुरु करावे लागतात असे ते म्हणत. नियमितपणात मंडलिक, साधेपणात गांधी, धार्मिक गोष्टीत विझांडबाई, राजकारणात गोखले इत्यादी त्यांचे निरनिराळे आदर्श होते.
पण आज त्यांच्या तत्त्वज्ञानाला भावनेने हरताळ फासला. सुलभा केव्हा येते असे त्यांना होऊन गेले होते. गाडीच्या धक्क्यावर तर एक एक मिनिट त्यांना एक एक तासासारखा वाटू लागले. वेळ घालविण्याकरता म्हणून ते तिथल्या पुस्तकांच्या दुकानाकडे वळले. 2-4 पुस्तके चाळताच त्यांचे लक्ष एका पुस्तकाने वेधले. अनन्य रंग असल्या पुस्तकात असते तरी काय हे पाहण्याकरता त्यांनी ते उचलून उघडले. मात्र त्यांच्या पलीकडच्या पायजमावाला तरुण अशा कुत्सितपणाने हसला. तात्यासाहेबांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. बायको 40व्या वर्षी वारली असूनही आपण दुसरे लग्न केले नाही. आपल्या सहकाऱ्यांनी आपल्याला दिलेल्या मानपत्रात धुतल्या तांदळासारखा असलेल्या आपल्या शिलाचा उल्लेख केला आणि ह्या पायजमावाला बोडक्या तरुणाने आपण केवळ हे पुस्तक हातात घेतले म्हणून फिदी हसावे. असल्या पुस्तकांचे खरे गिराईक या तरुणासारखे लोकच असायचे. तारुण्य हे मोठे कोडे आहे असे तात्यासाहेबांना यावेळी वाटले. मगाची ती टेनिस कोर्टवरची तरुणी, नवऱ्याला तिने चक्क सांगितलं ना, मला खेळायची लहर आली आहे आता. तुमच्या मर्जीप्रमाणे नाचायला मी काही बेनीवर अग्रफूल घालून स्वयंपाक करीत बसणारी जुनी बाई नाही. 4 लोकांदेखत नवऱ्याला टाकून बोलणारी ती तरुणी, आपल्या वयाचा विचार न करता फिदी हसणारा हा तरुण. आजच्या पिढीची ही लक्षणं बरी का? आपली सुलभाही या पिढीतलीच. मग धक्क्यावरच हमालांची गडबड उडाली. गाडी स्टेशनात शिरली. तात्यासाहेबांच्या डोळ्यापुढून डब्यामागून डबे गेले, पण सुलभा त्यांना कोठेच दिसली नाही. बायकांच्या डब्यापाशी जाऊन त्यांनी पाहिले. सेकंड क्लासने आली असेल म्हणून तेथेही डोकावून बघितले, पण सुलभा कोठेच नव्हती. निराश आणि राग यांच्या विचित्र मिश्रणाने त्यांचे मन भरून गेले. कदाचित तिला रजा मिळाली नसेल, पण जरुरीची तार आल्यावर तिने यायला नको होते का? त्यांच्या मनात आले, इकडे आणायच्या वस्तू खरेदी करायला तिला वेळ लागला असेल आणि मेल मिळाली नसेल. डेक्कन क्वीनने ती खास येईल. स्वस्थ मनाने ते वळतात न वळतात तोच मघाचा उद्धट तरुण आपल्याकडे बोट दाखवीत असलेला त्यांना दिसला. त्याच्याबरोबर दुसरा एक तरुण होता, तसाच पायजमावाला, बोडका, पण चेहऱ्यावरून खूप हुशार दिसणारा. त्याचा चेहरा काळा सावळाच होता, पण त्याचे ते तीव्र तेजस्वी डोळे. या तरुणाला आपण पूर्वी कुठेतरी पाहिले असावे असे तात्यासाहेबांच्या मनात येऊन गेले. इतक्यात ते दोघे तरुण त्यांच्याकडेच आले. नव्या तरुणाने त्यांना नमस्कार करून म्हटले, मी बंगल्यावरच येणार होतो आपल्या, पण हा माझा स्नेही म्हणाला की तुम्ही स्टेशनावरच आला आहात. काय काम आहे आपलं? सुलूताईंनी पत्र दिलं आहे. हे कुणी? सुलभेनं? पत्र हातात घेत तात्यासाहेब म्हणाले, हो, आणि ती कुठं आहे? या प्रश्नाने आलेले हसू मुद्रेवर न दाखविता तो तरुण उत्तरला, मुंबईत. इकडे केव्हा येणार आहे पण? उद्या सकाळच्या गाडीनं मी परत गेल्यावर. तुमच्याशी काय तिचा संबंध? माझी बहीण आजारी आहे फार, तिच्या उशाशीच बसून राहिल्या आहेत त्या. तात्यासाहेबांना आता आपला राग आवरेना. ते चिडक्या स्वरात म्हणाले, बहिणीचा भाऊ पुण्याला भटकायला येतो? त्या तरुणाने शांतपणे विचारले, मी भटकायला आलो आहे हे आपण कशावरून ओळखलत? किंचित नरमून तात्यासाहेब म्हणाले, पण हा लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा धंदा. लष्करानं लढाया जिंकायला हव्यात तर त्याच्या भाकऱ्याही कोणीतरी भाजल्याच पाहिजेत. कोलटकर, गडकरी, अत्रे वगैरे लोकांचे वाङ्मय वाचून तरुण लोक उगीच काहीतरी कोट्या करीत असतात असे क्लबात परवाच कोणीतरी म्हटले होते. त्याचा दाखला त्यावेळी तात्यासाहेबांना पटला. आजारी बहिणीला सोडून हा तरुण पुण्याला येतो कशाला? अगदी एका रात्रीत होणारे असे यांचे काम तरी काय आहे? आणि सुलभेची व या तरुणाची कोणत्याही निमित्ताने ओळख झाली असली तरी त्याच्या मरणोन्मुख बहिणीच्या उशाशी बसण्याच्या फंदात पडण्याची तिला जरुरी काय? सारेच विचित्र प्रश्न. ते दोघे तरुण नमस्कार करून जाऊ लागले. सुलभेचे पत्र तेथेच फोडून वाचावे की काय अशा विचारात तात्यासाहेब होते. इतक्यात तो मगाचा तरुण काहीतरी आठवण झाल्याप्रमाणे एकदम परत वळला. तात्यासाहेबांच्या हातात एक पुडी देत तो म्हणाला, सुलभाताईंनी फुले दिली आहेत, ही मावशींच्या देवाला. काय खोळी पोर आहे, विसरलंच होतो मी. बजावून सांगितलं होतं त्यांनी अगदी. कसली फुलं पाठविली आहेत वेडीनं? हिरव्या चाफ्याची. हिरवा चाफा. एवढे शब्द तात्यासाहेबांच्या तोंडून बाहेर पडले. मग त्यांना प्रोफेसर गरुडांच्या हिरव्या चाफ्यावरील मल्लिनाथची आठवण झाली की समोरील तरुणाच्या कोटाला लावलेले हिरव्या चाफ्याचे फूल पाहून आश्चर्य वाटले. कोणाला ठाऊक
त्यांच्या मनात विचार आला, याला हे हिरव्या चाफ्याचे फूल सुलभेनेच दिले असेल काय? तसे असेल तर सुलभेचे ते पत्र, त्या पत्रात काहीतरी विलक्षण मजकूर आहे असे त्यांना उगीचच वाटू लागले.